भिवंडी की जनता बोली, हमारा डिजाइनर है जॉली जॉली और सिर्फ जॉली। अब्दुल रहमान जयरूमी यंगेस्ट मैजिक बॉक्स स्पॉन्सर, मांगीलाल पालीवाल मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट मैजिक बॉक्स का सेकंड प्राइज स्पॉन्सर। हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर अनिल गायकवाड़, सुजीत ढोले पप्या और पराग पाटोले मैजिक बॉक्स स्पॉन्सर ऑफ देवा फाउंडेशन। रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स रोशन बाग, इरफान हदीस अंसारी प्रभाग समिति अध्यक्ष प्रभाग क्रमांक 4, सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाळ्या मामा, सुमित कुमार एंड कंपनी, इन्होंने जो सहयोग दिया है इसके लिए इनका विशेष आभार। हम धन्यवाद करना चाहते हैं गौरी फोम सेंटर महबूब गौरी जी जो हमारे वेलविशर हैं, वीरेन एंड धीरेन ठाकरे, श्री सुभाष ठाकरे जो BCA प्रेसिडेंट है जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। RK फ्री हिट MJ स्पोर्ट्स रज़ी कुवारी एंड गयासुद्दीन शेख जिन्होंने परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए बैट स्पॉन्सर की हुई है, 15 बैट्स टोटल उन्होंने स्पॉन्सर की हुई है। RK का बल्ला हमेशा करता है हल्ला। ताज़ा किचन ताबिर जयरूमी जी जो हमारे साथ फिलहाल जुड़े हुए हैं। तनिष्का आनंद नायडू जी जिन्होंने 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर किए हुए हैं। जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे जी जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। गैलेक्सी मोटर पापा भाई बंजारपट्टी नाका पापा भाई खाड़ी पार जिन्होंने ग्रामीण मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर किया हुआ है बाइक। फ्यूचर टेक एलिवेटर्स शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी, 5 फॉर्चून रिएटर्स मुशीर नाचन एंड सादात पटेल एंड विष्णु चेंदे। लेट्स सी हु विल विन द टॉस। टॉस बॉक्स स्पॉन्सर्ड बाय 5 फॉर्चून रिएटर्स। भारत नुस्खाए अरेबिया जाफर शेख, हार्ट एंड कोलेस्ट्रॉल रिलेटेड एनी प्रॉब्लम डू विजिट भारत नुस्खाए अरेबिया। चोचा सकाड़ा इरफान चोचा एंड रिजवान शेख, रोलेक्स मेडिकेयर फहाद दलवी एंड मनसब मुल्ला जी जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक शानदार बैग स्पॉन्सर की हुई है। सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख जी जो कि वाइस प्रेसिडेंट है माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी। A1 चिकन सेंटर आतिक भाई, अमान टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर जी, रुपेश जाधव जी युवा मोर्चा प्रेसिडेंट BJP सिटी फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, काशिफ मुरुमकर तलोली गांव ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, महेश सुदाम राउत सिटी सेकंड सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, सुजीत नामदेव पाटिल ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर, रिजवान फकी बिस्मिल्ला मोटर्स ORSL जूस स्पॉन्सर। उसी के साथ साथ हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं सिद्धि इवेंट्स एंड शेरू कैटरर्स। आइए अब इनाम की तरफ हम आगे रुख करते हैं। हमारे गेस्ट की लिस्ट आ चुकी है। तर मित्रांनो, बक्षीस वितरणसाठी मी विनंती करणार आहे ताजा किचनचे ताबीर जयरूमी साहेब, उलन ठाकरे साहेब, बाळाराम ठाकरे साहेब, पप्पू चव्हाण, सूरज भोईर, नवनाथ पाटील सावत आणि समीर भाई या सर्व महानुभावांना विनंती आहे की आपण आमच्यासोबत बी क्रीमी आणि ताज गार्डन ढाबा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे खेळाडूंना बक्षीस देण्याकरिता। We request all our special guests please join us for the presentation ceremony. Right now we are standing at Be Creamy Juice Thick Shake Ice Cream Fast Food and Taj Garden Dhaba presentation box. रेशमा, एक योगायोग की बात यह है कि बी क्रीमी जूस थिक शेक आइसक्रीम फास्ट फूड और ताज गार्डन ढाबा, मुझे ऐसा लग रहा है कि इंसान को अपना अच्छा दिन स्पेंड करना हो तो ये 2 जगह पर जाएगा, उसी में उसके 24 घंटे कहाँ निकल जाएंगे पता नहीं चलेगा। क्योंकि सुबह का नाश्ता आप बी क्रीमी में कीजिए, दोपहर का खाना ताज गार्डन में खाइए, शाम को वापस स्नैक्स और जूस आप बी क्रीमी में जाइए और रात का डिनर ताज गार्डन ढाबा में कीजिए। जी हाँ, बिल्कुल। आइए, हमारे तमाम मेहमानों का हार्दिक स्वागत है। वेलकम टू ऑल द गेस्ट्स। तर सर्वात पहिला जो अवॉर्ड आहे आज संध्याकाळचा या सामन्याचा तो आहे सुपर 4, ज्यासाठी जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर AA भारत गॅस यांनी पुरस्कृत केलेलं एक गिफ्ट हॅम्पर आहे। जाणून घेऊया कोण आहे सुपर 4। सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू विकी म्हात्रे, स्वामी समर्थ सोनाले संघ, ज्याच्या बल्ल्यामधून एक शानदार चौकार आलेला आहे। तर हे अवॉर्ड देत आहेत सन्मान्य ताबीर जयरूमी साहेब, ताजा किचनचे ओनर आहे, द बाईट ऑफ जॉय। धन्यवाद। आता सुपर 6 साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी एक सुंदर मनगटाचं घड्याळ स्पॉन्सर केलं आहे आणि हे पारितोषिक जाणून घेऊया कोणी जिंकलं आहे। सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू संदीप तरे
स्वामी समर्थ सोनाले संघ, ज्यांच्या बल्ल्यामधून एक शानदार षटकार आज आपण पाहिला. धन्यवाद. मी विनंती करणार आहे सूरज भोईर साहेब यांना आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. अभिनंदन. आता आपण सामनावीरच्या पारितोषिककडे वळणार आहोत. मित्रांनो, बाली ट्रॉफीचा सामनावीरचं पारितोषिक म्हटलं की नक्की रेश्मा म्हणजे बऱ्याचशा वेळी आपल्याला आठवते, आपण एखाद्या लग्नाला जातो, नवरा नवरीला आपण विश करतो, फोटो काढतो, त्यापेक्षाही जास्त वेळ इथे लागतो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जो अवॉर्ड देतो तो पण खुश आहे आणि जो अवॉर्ड घेतो तो पण खुश आहे. सर्वांसाठी बाली ट्रॉफीमध्ये काही ना काही नक्की आहे. आणि आम्ही अनाऊन्स करतो, आम्ही पण खुश आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू स्वामी समर्थ सोनाले संघामधून हेमंत. 1 ओव्हर 1 रन आणि 2 विकेटची धुवाधार खेळी खेळलेला हेमंत. कम खर्चा फुल चर्चा हेमंत. तर अभिनंदन. सर्वप्रथम बाळाराम ठाकरे साहेब यांचा शुभ हस्ते आता जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं ए भारत गॅसचं हे गिफ्ट हॅम्पर. मुलन ठाकरे साहेब आता आपल्या शुभ हस्ते जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर पप्पू चव्हाण यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर. त्याचप्रमाणे नवनाथ पाटील सावत यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं एक गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर ताबीर जयरुमी ताजा किचनचे ओनर द बाईट ऑफ जॉय यांनी पुरस्कृत केलेलं हे डिस्काउंट वाउचर जे स्वतः ताबीरबाई देत आहेत. त्यानंतर सूरज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट वाउचर. आता मी विनंती करणार आहे ताबीर जयरुमी साहेब आपल्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकरनी पुरस्कृत केलेली ही टोपी. त्यानंतर नवनाथ पाटील सावत यांच्याकडून डी साखरियाची ही ट्रेंडी बॅग. त्याचप्रमाणे सन्माननीय सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते अंजूरची A1 जोडी निलेश पाटील सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळाची टोपली. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ही ट्रॉफी देत आहेत ताबीर जयरुमी आपल्या सामनावीर खेळाडूला. तर खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचा. आणि आता आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवरांचे मनापासून आभार. सो हेमंत, म्हणजे तुला असं एक्सपेक्टेड नव्हतं का की तुला मॅन ऑफ द मॅच भेटणार आहे? तिकडे अगदी आरामात बसला होतास, असं वाटलं होतं का की मॅन ऑफ द मॅच तुझ्या पदरात आहे? नाही, मला असं वाटलं होतं का विकीला मॅन ऑफ द मॅच भेटेल. त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. नक्कीच, पण मॅन ऑफ द मॅच तू ठरलेला आहेस, कारण तू सुद्धा चांगलं प्रदर्शन केलंय. आणि फळाची टोकरी बघ मॅडम, तो त्यांचाच अधिकार आहे, कारण आज जे काय मला भेटलं आहे ते त्यांच्या मुले भेटलेलं आहे. क्या बात आहे. मग हे सगळे अवॉर्ड्स तू कोणाला डेडिकेट करू इच्छितो? मी पूर्ण माझ्या संघाला आणि माझ्या सपोर्टर्सला. सोनाली गावामध्ये आज जल्लोष असणार आहे का? हो, निश्चितच. जेव्हापासून बाली ट्रॉफी चालू झाली आहे, माझ्या घरातील वातावरणसुद्धा एवढा चांगला झालेला आहे की घरातले आज मला सांगतात का मॅच कधी आहे, मॅचला लवकर पोच, असे घरातले सुद्धा सांगतात. आणि गावातले फोन करतात की दादा तुमची मॅच कधी आहे, आम्हाला पण यायचं आहे, असे गावातली लोकंसुद्धा सांगतात. नक्कीच, घरच्या आणि गावचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रिन्स मूव्हीद्वारे यूट्यूबच्या द्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. आणि नक्कीच त्यांनी मज्जासुद्धा घेतली असेल तुझ्या या आजच्या मॅचची. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. अर्थात मॅन ऑफ द मॅच गोलंदाज म्हणून मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हे, कारण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करावी लागते किंवा कधीकधी असं पण असते की क्षेत्ररक्षक साथ देत नाही. अशा वेळेला स्वतःला तू मोटिवेशन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःशी काय बोलत असतो? सर, काय माहिती आहे का, आमच्या टीमच्या सर्व प्लेयर एकच सांगत असतात की बघ बंटी, तुला फक्त जेवढं कमीमध्ये थांबवायचं आहे तेवढ्या कमीमध्ये थांबव. तू 10 रन दे, 15 दे, पण तुझी जी लाईन आहे, लेंथ आहे, ते लेंथवर बॉल टाक. बॅट्समनने बनून शॉट मारून तुला 6 मारून दे, त्याबद्दल नो डाऊट, पण चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न कर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला त्या लोकांनी ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. मित्रांनो, हा आहे हेमंत, जो करतो फलंदाजा अंत, तो आहे स्वामी समर्थ सोनाळेचा हेमंत. कॉंग्रॅच्युलेशन्स हेमंत, अँड ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या मॅचसाठी. चला, तर पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर अँड को अँकर रेश्मा मयेकर. ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय स्वयंभू पायगाव विपक्ष चेनोदादा गावदे वेल या दोन संघामध्ये. माझ्या समोर जॉईंट होतात माझे सहकारी समालोचक मजर खान. आपले हार्दिक स्वागत आहे. खूब खूब धन्यवाद सुभाष धुमाल सर. तो ग्रामीण पुल का ये मुकाबला चलता हुआ वेले और पायगांव के बीच में, जहाँ पर टॉस को जीता वेले ने और पहले फील्डिंग करते हुए 2 विकेटें गंवाने के बाद जो रन बना है पायगांव ने सिर्फ 10 रन बने हैं. गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. यावेळी पुढे जाऊन हा फटका केलेला आहे. एक्स्ट्रा रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतो. डीप एक्स्ट्रा कोरीला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावेने स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 वाढून झालेली ती धावफलकावर 12 धावा. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. इस वक्त हमारे बीच मूसा शेख ये तशरीफ़ ला चुके हैं. कज़िन है हमारे नईम भाई के और बाली ट्रॉफ़ी लाइव देखने के लिए हमारे बीच उपस्थित है स्टेज पर. सर आपका दिल की गहराइयों से हार्दिक स्वागत है, सुस्वागतम, खुशामदीद. आइए वापस चलते हैं कमेंट्री बॉक्स. थैंक यू. पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. दुहेरी धावाने धावफलक हलता ठेवलेला आहे. आपण जो सामना पाहते ग्रामीण पूलमधील भोलेनाथ मुकादम फॅमटे चैनूदादा गावदे वेले विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. यानंतर आपण ओल्डी गोल्डी क्रिकेटकडे वळणार आहोत. कितना भी हमको दीवाना हम अमिताभाईच्या 6वे दिवे आणि अष्टनायक ठाकूरपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंगच्या समाप्तीच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. 40+ सामना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सध्या आपण पाहतोय ग्रामीण पूलमधील सामना चैनूदादा गावदे वेले विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. जी बिल्कुल, 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं सिर्फ 14 रन बने. 2 विकेटें गंवाने के बाद स्वयंभू पायगाव दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, जहां पहले ओवर में कुलदीप ने 8 रन खर्च करके कोई विकेट नहीं लिया. उसके बाद बॉबी ने 6 रन देकर 2 विकेटें हासिल की. गेंदबाजी के लिए अब तीसरे ओवर में अनिकेत को बुलाया गया, जबकि सामना करेंगे बल्लेबाज चंदन मुकादम. पहली गेंद अनिकेत की वहां पर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज चंदन ने. ये देखिए किस तरह से ये गेंद डॉट होती हुई, अच्छी गेंद वहां पर अनिकेत की डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत करते हुए. तो दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की और तीसरे ओवर की भी जो शुरुआत हुई है वो डॉट गेंद के साथ. अगदी बरोबर. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती सुरुवात करतोय गोलंदाज अनिकेत. इस बार बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने. अच्छी विकेट कीपिंग देखने को मिली इस बार. एक और गेंद डॉट होते भी. इसके बाद जो मुकाबला है दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है. 40+ पुरुषोत्तर इंडियाबाजी 6वे दिवे आणि अष्टनायक ठाकूरपाडा. तो इसके बाद का मुकाबला 40+ का मुकाबला रहेगा. ओल्डी गोल्डी क्रिकेट की तरफ हम बढ़ेंगे, जबकि ये ग्रामीण का मुकाबला चलता हुआ चैनू दादा वेले और स्वयंभू पायगांव के बीच में ये मुकाबला. उसी बीच वहाँ पर हुक कर दिया. इस बार एलिवेशन नहीं दिए, कारपेट द्वारा गेंद जाती हुई
थोड़ा सा फंबल होता हुआ, लेकिन एक ही रन पूरा किया वहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने। एक रन की मदद से स्कोर जा पहुँचा है 15 रन। 2 विकेटें गंवाने के बाद स्वयंभ पाएगांव। आउट होने वाले बल्लेबाज में दीपक मडवी और मयूर, जो कुछ खास नहीं कर पाए। दीपक मडवी ने आउट होने से पहले सिर्फ 2 रन बनाए और मयूर 7 रन। लेकिन ये दोनों बल्लेबाज तेजस और चंदन धीरे धीरे अपनी टीम को आगे ले जाते हुए, लेकिन गेंदबाजी अगर हम देखें तो बहुत बढ़िया होती हुई इस वक्त। इनफ टोटल अजूनही धावपळकर पाहायला मिळत नाही मंजर, कारण संघ धावसंख्येपर्यंत पोहोचायचे असेल तर इस बार फुल टॉस गेंद वहां पर एलिवेशन फिर से नहीं मिला है। कारपेट द्वारा एक बार फिर से आती हुई, उसी बीच वहां पर दूसरे रन के लिए पलट चुके, खतरा हो सकता है। तो 2 रन पूरे कर लिए वहां पर। जैसे ही देखा कि थोड़ा सा फंबल हुआ, अपने कदमों को तेज किया और 2 रन पूरे किए। 2 रन आते हुए 2 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 2 विकेटें गंवाने के बाद स्वयंभ पाएगांव 17 रन। मागील सामन्यामध्ये 20 धावांचं लक्ष्य, मामूली लक्ष्य आपल्याला पाहायला मिळालं होतं, मात्र इथे स्वयंभू पायगाव संघाला चांगलं लक्ष्य वेले संघासमोर ठेवावं लागेल। अनिकेत इस बार लोअर टॉस गेंद वहां पर देखना है, लगान की दिशा में इस बार खेल दिया है। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं, खतरा हो सकता है। लेकिन एक बार फिर से बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, कमाल की दौड़ देखने को मिल रही है विकेटों के बीच में। जहां देख रहे कि बड़े स्ट्रोक नहीं लग रहे तो सिंगल को डबल में अब कन्वर्ट किया जा रहा है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई एक बार फिर से 2 रन आ गए। स्कोर जा पहुंचा है 2 रनों की मदद से 19 रनों पर। चांगली रणनीती आपण पाहतोय, कारण मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगलवर इथे भर दिले जाते मोठे फटके येत नसताना। तेजस मुकादम इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया तरीके से मिडल कर रहे हैं गेंदों को। लेकिन अगर हम गेंदबाजी की बात करें तो अंकित अच्छी गेंदबाजी, अब तक 5 रन खर्च किए अंकित ने। इस बार फिर से वहां पर अच्छी गेंद, बॉलर बैक ड्राइव जरूर लगाया था इस गेंद के ऊपर। एक बार फिर से देखना, 1 रन पूरा किया, फिर से दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर, और वो भी पूरा करते हुए अब देखना तीसरे के लिए निकल चुके हैं। अब कहीं ना कहीं वेले की जो फील्डिंग है वो थोड़ी सी बिखर रही है धुमाल सर। अगदी बरोबर, भागमभाग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, ज्याप्रमाणे एखाद्या मोर्चावर लाठीचार्ज केला जातोय पोलिसांकडून आणि त्यावेळी भागमभाग पाहायला मिळते आणि त्याच्याच प्रकारचं क्रिकेट सध्या तरी वेले संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळते। जी बिल्कुल, यहाँ पर बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 22। 2 विकेटें गंवाने के बाद स्वयंभ पाएगांव। एक तो कम जिंदगानी, उससे भी कम है जवानी। पायगाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 2 बाद 22। तो लास्ट ओवर के लिए अब धन्यवाद कमेंट्री बॉक्स। दोस्तों, हमारे ताज़ा किचन के ताबिर जैरूमी साहब, जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर की है, वो अब हमसे रुखसत लेते हुए, लेकिन इस वादे के साथ कि बहुत जल्द हमारे बीच फिर तशरीफ़ लाएंगे। तो बहुत बहुत शुक्रिया आपका ताबिर जैरूमी साहब, बहुत जल्दी मुलाकात होगी आपसे। आइए वापस चलते हैं कमेंट्री बॉक्स। थैंक यू हरीश पांड्या सर। तो चौथे ओवर के लिए अब बुलाया गया है गेंदबाज अक्षय को। अक्षय गोलंदाजी मार्गावर पूर्णपणे सज्ज होतोय। गावठी वेले संघाकडे भरपूर पर्याय आहेत गोलंदाजीचे, त्यापैकी एक पर्याय आपण पाहतोय अक्षय। यावेळी समोर खेळायचा होता, मात्र चेंडू जातोय कवरिजनकडे। थोडासा गचल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा फलंदाजी करणारा संघ उचलतोय। जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केल्या जातात। या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली होती 24 धावा। जी बिल्कुल, वहाँ पर अच्छा स्ट्रोक लगाया था बल्लेबाज तेजस ने। ये देखिए किस तरह से अपने आप को रूम देकर खेला था। पिछली 4 गेंदों पर 9 रन आए, लेकिन कोई बड़े स्ट्रोक से नहीं बल्कि अच्छी रनिंग बिटवीन द विकेट करते हुए आए अक्षय। यावेळी मात्र हो सुरेख झेल, एजन गॉन।
मागे राजन थैले यांनी पकडल्याने तालुका क्रिकेटचा विचार केला तर सिटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये आमदार चषकामध्ये सेमेरा स्पोर्ट्स या संघाकडून खेळताना हरीश ठाकरेने ईस्टर्नच्या मागे सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम केला होता. आणि ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास उलगडून पाहायचा झाला तर राजन थले जो सध्या ईस्टर्न करतो याच्या नावे एक रेकॉर्ड आहे, ज्याने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये गुंदोली मैदानावर ईस्टर्नच्या मागे 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 असे एक्स्ट्रा आहेत, त्यामध्ये गावदेवी पूर्ण संघाचा जय इताडकर त्याने हा कारनामा कालेर मैदानावर केला होता. अक्षय गोलंदाजी मार्कवर यावेळी एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला खेळून काढलेला स्कोर ऑफ द विकेट. अप्रतिम झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल, आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूजी आसऱ्याला. तरफ गए थे, लेकिन अच्छा कैच वहाँ पर डीप स्क्वायर लेग की दिशा में. शून्य का चश्मा पहनकर इस वक्त वापस लौटते हुए नितिन. कहीं ना कहीं आज सैम्ब पायगाव को जीतू गवले की कमी खल रही है. नक्कीच गोलंदाज दरम्यान विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. जी बिल्कुल, अब देखना है. अक्षय इस वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी करे स्लो ओवर में, अब हैट्रिक पर आ गए. कमाल की गेंदबाजी अब तक की है. यावेळी मात्र विकेट हॅट्रिक तर पूर्ण केली जात नाही, कारण ग्रामीणमध्ये 4 विकेट हॅट्रिक बाली ट्रॉफीमध्ये पूर्ण झाले आहेत. दरम्यान लेगबायचा इशारा येतोय. फलंदाज 1 धाव पूर्ण करतात आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 25 धावा. शेवटचे षटक मार्गच ते अक्षय शेवटचे षटक बदलतोय पार कडून. सामना करेल फलंदाज राकेश पाटील. यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफलवाद. अप्रतिम गोलंदाजी हाणामारीचे षटक आहे. मात्र या हाणामारीच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची हाणामारी पाहायला मिळत नाही. मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतो गोलंदाज अक्षय 1 धाव अवांतरच्या रूपाने त्यांनी दिलेली आहे आणि 2 धावा बॅटच्या रूपाने आलेल्या आहेत आणि तब्बल 3 विकेट या षटकामध्ये त्यांनी चटकावलेले आहेत. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर अक्षय की देखने को मिल रही. स्लॉग ओवर में लास्ट ओवर में यहाँ पर विकेटें गिर रही है. अब तक इस ओवर में 3 विकेटें और 3 रन खर्च किए वहाँ पर गेंदबाज अक्षय ने. नवीन फलंदाज हर्षद ठाकरे येतोय. सामना करेल गोलंदाज अक्षयाचा. अक्षय मुकादम दूरवरच्या टोकाकडून वलताना. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र कुठल्या प्रकारचा फुटवर पाहायला मिळाला नव्हता. तर अशा प्रकारे या पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्वयंभू पायगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या आहेत. त्या 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. समोरील संघ अर्थातच चेनूदादा गावदेवी वेले या संघासमोर. तर वळूया आपण टॉस बॉक्सकडे, जिथे सज्ज आहेत 40+ दोन्ही संघाचे संघनायक पुरुषोत्तम नपाजेस दिवा आणि अष्टनायक ठाकूरबाडा. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो, मी आणि रेश्मा मयेकर आम्ही उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, जे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे मुशीन नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे यांच्यामार्फत. आणि आपल्या जोडीला आहेत अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे 40+. मी आपले मॅच रेफरी अझीम अब्दुल्ले यांना विनंती करणार आहे आमच्यासोबत जुळायचं आहे.
आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्मान्य मुसा शेख, राजू शेख आणि साबीर शेख या तिन्ही मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे की आपण या 40+ टॉससाठी आमच्या 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. विनंती असेल सगळ्या मान्यवरांना की त्यांनी कृपया करून टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते अष्टविनायक ठाकूरपाडा आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे 40+चा हा घमासान युद्ध जिथे होणार आहे त्यांचा टॉस केला जाणार आहे. आइए भाईजान, आपका तहे दिल से इस्तकबाल है. कॉइन कळलेला आहे. नाण्याच्या एका साईडला आहे अल्ताफ बाली यानी की बाली ट्रॉफीची शान आणि दुसऱ्या साईडला आहे झेडपी यानी की जिल्हा परिषद. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे AB इज अ कॉल. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे या संघाने टॉस जिंकलेला आहे. तर टॉस कॉईन दिला जातो आहे. त्याचप्रमाणे रॉलेक्स मेडिकेलचे फाद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर किटबॅग आणि जॉली डिझायनर याचा 20% डिस्काउंट वाउचर हे सुद्धा दिला जातो आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांचे मनापासून आभार. नक्कीच तुम्ही आमचे सगळे सामने एन्जॉय करत असाल. थँक्यू सो मच. मुसाबाई, साबीरबाई आणि राजूभाई, आपल्या सर्वांचा खूप खूप आभार. अगदी कालच पुरुषोत्तम एंटरप्राइजेसनी ग्रामीण क्रिकेटमध्ये विजय नोंदवला. एक गोष्ट आहे, हवा और दिवा इसको कोई रोक नहीं सका. आणि दिवे गाव हे आकर्षणचं केंद्रबिंदू आहे, कारण आपले खासदार साहेबसुद्धा जबरदस्त कामगिरी करतायत आणि तुम्ही क्रिकेटपटूसुद्धा दिवाचं नाव रोशन करतायत. तर ह्या इम्पॉर्टंट 40+ सामन्यामध्ये काय निर्णय घेतला आहे? या सामन्यामध्ये मी फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो आहे आणि चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार. ग्रेट. एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही 40+ क्रिकेट जास्त एन्जॉय केलं आयुष्यामध्ये की 40 वर्षाखालीलचं क्रिकेट जास्त एन्जॉय केलं? मी 40+चा क्रिकेट जास्त एन्जॉय करतो आहे, कारण ओपन क्रिकेटमध्ये मी जवळजवळ 20 वर्षाची गॅप आहे माझी. कारण ओपन क्रिकेट खेळताना माझ्याकडनं क्रिकेटला जास्त वेळ मिळाला नाही आणि त्याच्यामध्ये माझी जवळजवळ 20-25 वर्षाची गॅप येते आणि जवळ आता 5 वर्ष होते मी 40+ क्रिकेट एन्जॉय करतो आहे. नाही म्हणजे रेश्मा, एक गोष्ट आहे, अधुरे राहिलेले स्वप्न आहे त्यांना पंख देण्याची हीच वेळ आहे. 40+ इज दी नेक्स्ट डेस्टिनेशन इन क्रिकेट. एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं ना, ते आहे ओल्डी गोल्डी क्रिकेट, 40+चं क्रिकेट. आणि माझ्यासोबत आहेत अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कर्णधार. सर, आज दुपारीच आम्ही पाहिलं अष्टविनायक ठाकूरपाडा, सुभाष ठाकरे, बुम बुम सुभाष ठाकरे यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आणि एक स्टेप पुढे गेलेले आहे ते बाली ट्रॉफी 2021मध्ये. आणि तुमच्या इकडे मी डोक्यावर कॅप पण बघते जी मॅन ऑफ द मॅचची कॅप असते. सो काय सांगायचं त्याबद्दल? आधी ही मॅन ऑफ द मॅच मला फर्स्ट गेममध्ये भेटलेली. तिथं मी 16-17 धावा मारलेल्या 6 बॉलमध्ये. आणि आज ग्रामीणमध्ये सुद्धा अष्टविनायक ठाकूरपाडा पुढे गेलेली आहे. 40+मध्ये सुद्धा आज पुढे जाण्याचा एकदम प्रयत्न असणार आहे. नक्कीच प्रयत्न तर असणारच पुढे जाण्याचे, कारण की ट्रॉफीच अशी आहे की बाली ट्रॉफी बोलला तर भिवंडीचा वर्ल्ड कपच आहे. नक्कीच भिवंडीचा वर्ल्ड कप आहे आणि दोन्ही गाव आज युद्ध करणार आहेत या वर्ल्ड कपला जिंकण्यासाठी आणि शर्यतीत पुढे जाण्यासाठी. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे यांनी हा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी हा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच दोन्ही संघांना. ऑल द व्हेरी बेस्ट. रेश्मा, जाता जाता संगणक काही सांगू इच्छित आहे? बाली ट्रॉफीमध्ये जी खेळण्याची चान्स मिळाली आहे त्याबद्दल मी खासदार कपिल पाटील साहेब आणि देवेशजी पाटील साहेब यांचे आभार मानतो. आणि मी दिवे ग्रामपंचायतचे उपसरपंच अजित म्हात्रे, माझ्यातर्फे बाली ट्रॉफीला शुभेच्छा. क्या बात आहे. ह्याला म्हणतात सज्जनांचा खेळ. साहेब, आपलं राहिलेलं एक जे वाउचर आहे ते तुम्हाला आम्ही देत आहोत, जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट वाउचर. परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे आमचे सर्व समालोचक मित्र तयार आहेत. धन्यवाद. धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांना धन्यवाद. गोयंकर, रेश्मा मयेकर, तर राजन थल्ले याचा पहिल्याच चेंडूवर बल्ले बल्ले. जी बिल्कुल, पहली गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगाया वहाँ पर राजन थल्ले ने.
4 रनों से खाता खोलते हुए अपनी और अपनी टीम का। जे आव्हान आहे ते 26 धावांचा आणि 26 या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय भोलेनाथ मुकादम फॅम टीम चेनूदादा गावदेव वेले तालुका क्रिकेटमधील किलर स्टिक संघ आहे गावदेव वेले संघ म्हटला तर, कारण 2 वर्षापासून या संघाने अप्रतिम कामगिरी केलेली आहे. या अगोदर या संघाचा मी उल्लेख का शिफारसम संघ करत होतोय आणि त्यावेळी या संघाने भल्या भल्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं होतं. तोच संघ सध्या आपण पाहतोय फलंदाजी करताना. दीपक माडवी यावेळी पुन्हा एकदा यावेळी फटका फसलेला आहे, मात्र पहिला बाउन्सवर हा चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. जो एक्सपिरियन्स कंपेनर आहे, 2 एक्सपिरियन्स कंपेनर पाहतोय राकेश पाटील आणि दीपक माडवी. सध्या स्वयंभू पायगाव या संघामध्ये आज जितू गवली खेळताना दिसत नाही. यावेळी इनसाइड आउट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा बारा दमदार चौकार. बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है राजन द्वारा। 2 बाउंड्री अब तक लगाई उन्होंने। मॅन इन फॉर्म की प्लेयर आहे गावदेव वेले संघाचा जर विचार केला तर राजन तले जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावी ठरला होता. यावेळी मात्र आतमध्ये येणारा चेंडू छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं दीपक मोडवे याने राजन थले याला. एका धावेने राजन थले आपली स्ट्राईक रोटेट करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. जी बिल्कुल 1 रन आता हुआ इस बार। अच्छी गेंद रही थी दीपक मडवी की, विकेटों के बीच में रखा था, 1 रन की मदद से स्कोर 9 पर जा पहुंचा है। बहुत बढ़िया टच में नजर आ रहे इस वक्त राजन थले। पिछले मैच में भी कमाल की बल्लेबाजी की थी, 28 रन बनाए थे और सारे इनामात लेकर चले गए थे। सुपर 4, सुपर 6 और मैन ऑफ द मैच भी बने थे। अगदी बरोबर, सर्वचे सर्व बक्षीस पारितोषिक त्यांनी पटकावले होते आणि सामनावी ठरला होता आणि तेच सातत्य इथेही पाहायला मिळते. यावेळी स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. अगर हम दूसरी तरफ देखें संभव पाएगा तो जीतू गली उन्होंने भी सारे इनामात लिए, लेकिन इस मैच में वो है नहीं। कहीं ना कहीं संभव पाएगा उनको काफ़ी मिस कर रही है। अगदी बरोबर आहे, ते उणीव खूप जाणवलेले आहे स्वयंभू पायगाव या संघाला. यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये उंचच उंच मात्र लांब नाही आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुरेख झेल पकडतोय. तिसऱ्या पंचांची ते मदत घेतलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स आणि धन्यवाद DJ जॉली सुमित. तर मित्रांनो, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय अशोक पाटील साहेब. क्रिकेटवर प्रचंड प्रेम, जिथे क्रिकेट सामने तिथे अशोक पाटील आणि नेहमी अल्ताफ बालीच्या शोला ते उपस्थित असतात. आज आपण त्यांचा भव्य सत्कार करणार आहोत. सत्कार सम्राट नईम शेख यांच्या शुभ हस्ते. अशोक पाटीलजी, क्रिकेटवरचा तुमचा प्रेम असाच वृद्धिगत व्हावो अशा शुभेच्छा. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार आमच्या टीमकडून नईम शेख साहेब, अल्ताफ बाली यांचे बंधू यांच्या शुभ हस्ते शॉल आणि हे सुंदर सन्मान चिन्ह. मित्रांनो, हे सर्व ट्रॉफीजचे स्पॉन्सर आहेत दयानंद चोरगे, वीरेन चोरगे, विराज चोरगे, बालाजी ग्लोबस, इंडस्ट्रियल पार्क. पुढील सत्कार आपण करणार आहोत. पुढील सत्कार सैयद अनीस साहिब यांचा. सैयद अनीस साहब का अब यहाँ पर सत्कार होने जा रहा है. शॉल ओढ़ाकर और सम्मान चिन्ह देकर. अल्लाह ताला आपको लंबी उम्र दे, कामयाबी दे, बरकत दे. शुक्रिया. आइए वापस लौट चलते हैं कमेंट्री बॉक्स के पास. धन्यवाद.
धन्यवाद हरीश पंड्या सर। तो दूसरे ओवर की शुरुआत होती हुई दूसरे ओवर के लिए गेंदबाज तेजस को बुलाया गया। पहली गेंद वहाँ पर तेजस की लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद वाइड का इशारा आता हुआ इस एक रन की मदद से स्कोर 10 पर जा पहुंचा। पहले ओवर में जहाँ दीपक मडवी ने 1 विकेट हासिल करके 9 रन खर्च किए थे, जो टारगेट इस वक्त चैनू दादा के सामने वो 26 रनों का टारगेट है। पहले ओवर में हमने देखा कि 1 विकेट गिरा है, विजेंद्र आउट हुए थे, लेकिन इस वक्त राजन बहुत बढ़िया बल्लेबाजी करे और उनका साथ देने के लिए इस वक्त अनिकेत मुकादम। इस बार ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी, वहाँ पर देखना है सवाल ज़रूर पूछा गया था, दूसरे रन के लिए जाना चाहते थे, वहाँ पर अनिकेत मना किया वहाँ बल्लेबाज राजन ने। 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर, 1 रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 11 रनों पर। अच्छी गेंद रही थी वहाँ पर तेजस की। नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, चांगली वापसी केली। पहिला चेंडू वाईट चेंडू हाताळला होता, त्यानंतर विकेट हा चेंडू हाताळला होता गोलंदाज तेजस याने। तेजस इस बार सामना करेंगे बल्लेबाज राजन। पिछले ओवर में कमाल की बल्लेबाजी की, 2 बाउंड्री उन्होंने लगाई थी। इस बार देखना है सही तरीके से मिडल नहीं कर पाए गेंद को, 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही इस ओवर में तेजस द्वारा। जब पहली गेंद डॉट, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर लेग बाय के रूप में 1 रन और इस बार फिर से 1 रन आता हुआ स्कोर जा पहुंचा 1 रन की मदद से 12 रनों पर 1 विकेट गंवाने के बाद। 12 धावा धावपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत। 26चं लक्ष्य आहे। उसी बीच वहां पर दूर से खेला, चॉप कर दिया इस गेंद को। देखना है डीप से दूर से खिलाड़ी आते हुए 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर, और वो भी बड़ी आसानी के साथ पूरा करते हुए। अच्छा स्ट्रोक लगाया था इस बार बल्लेबाज अनिकेत ने। ऑफ स्टंप के काफ़ी बाहर रही थी गेंद और दूर से खेला था इस गेंद को, चॉप की शक्ल में स्ट्रोक खेला था। 2 रनों की मदद से स्कोर 14 पर जा पहुंचा, जो टारगेट इस वक्त है 26 रनों का। अभी भी यहाँ से हम देखें तो 12 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए। अनिकेत इस बार ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी, आगे निकलकर अच्छी गेंद वहां पर रही इस बार तेजस मुकादम की। डॉट होती हुई ये गेंद, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, स्कोर अभी भी रुका हुआ है 14 रन। पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते। धावसंख्यांमध्ये धावपल्याकडे 14 धावा। इस बार लोअर फुल टॉस गेंद, वहां पर देखना है इस गेंद को टर्न कर दिया है मिड विकेट की दिशा में। दूर से खिलाड़ी आते हुए एक बार फिर से दूसरे के लिए पलट चुके हैं और आउट हो गए वहां पर बल्लेबाज। अनिकेत की पारी यहां पर समाप्त होती हुई। अगदी बरोबर दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही फलंदाज। आणि दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा फलंदाज इथे बाद झालेला अनिकेतच्या रूपाने। धावबाद तो अनिकेत के रूप में यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ दूसरे रन की चाह में अपना विकेट गिराया। लेकिन कहीं ना कहीं हमने ये देखा कि जो दूसरा रन जब लेने के लिए गए, बीच में कहीं से थोड़े से उनके जो कदम थे वो स्लो हो गए थे। अगदी बरोबर, आणि त्यामुळेच तो क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही। नवीन फलंदाज निलेश येतोय। निलेश हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे वेले संघाचा जर विचार केला तर। अगले बल्लेबाज इस वक्त नीलेश आ रहे हैं राजन का साथ देने के लिए, जबकि 2 विकेटें अब तक गिर चुकी। पहले हमने देखा विजेंद्र आउट हुए थे, बड़े स्ट्रोक की तरफ गए थे विजेंद्र, लेकिन पकड़े गए थे वहाँ पर डीप स्क्वायर लेग की दिशा में। उसके बाद रनआउट के रूप में अनिकेत को भी वापस जाना पड़ा। इस ओवर में कहीं ना कहीं अच्छी गेंदबाजी होती हुई तेजस द्वारा। जब पहले ओवर में 9 रन खर्च किए थे दीपक मडवी ने, अब तक 6 रन आए इस ओवर में। उसी बीच वहाँ पर देखना है 1 रन आता हुआ एक बार फिर से। 1 रन की मदद से स्कोर 16 पर जा पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 16। अब यहाँ से धुमाल सर 12 गेंदें बची और रन चाहिए सिर्फ 10, जबकि 8 विकेटें अभी भी हाथ में है। अगदी बरोबर आपण पाहतोय, कारण 12 चेंडूमध्ये धावा झालेल्या ते 16 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे। आपण जो सामना पाहतोय ग्रामीण पूलमधील भोलेनाथ मुकादम फॅम टीम चैनूदादा गावदे वेले विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये। आज मित्रांनो 22 मार्च आणि 22 हा आकडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघ कधीही विसरणार नाही।
तर मजर खान आइए आज दोस्तों, अब हम 1992 सत्कार की विश्वचषकामध्ये तरफ आगे जेव्हा बढ़ रहे हैं सेमीफायनलचा सामना सुरू होता इंग्लंड और, संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाला सबसे पहला 13 जो चेंडूमध्ये सत्कार हम 22 करने जा धावांची रहे हैं, आवश्यकता नूर होती आणि बेग पाऊस साहब आल्यानंतर जो आज डकफिट तशरीफ लेव्हलच्या लाए हैं नियमानुसार और जे बाली नवीन लक्ष ट्रॉफी दिलं गेलं होतं 2021 का ते मजा ले एका रहे हैं चेंडूमध्ये 22 धावा और नूर बेग साहब का आणि पावसाने त्यांचं स्वप्न पायनियर स्पोर्ट्स की ओर वाहून से गेलं नईम होतं. शेख जी बिल्कुल, कौन भूल ये सकता है वो मुकाबला, लेकिन पुरखुलूस अंदाज बारिश में गिरने सत्कार से कर रहे पहले हैं उसके शॉल पहले एक उड़ाकर विकेट गिर चुका था उनका, सम्मान कहीं ना चिन्ह वही देकर कारण रहा था जहाँ पर एक से उनको बढ़कर एक 22 रन- नायाब सम्मान चिन्ह बनाए गए एक हैं रन इस चाहिए था, प्रतियोगिता के 22 लिए और हम इसके लिए दयानंद चोरगे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर इनके आभारी हैं. 10 धावांची अजून आवश्यकता आहे 12 जैद चेंडूमध्ये अंसारी 10 साहब. धावांची आवश्यकता आहे अगला 12 सत्कार चेंडू उनका होने जा रहा है शॉल आणि और 10 रन सम्मान चिन्ह हे आहे देकर या सामन्याचं समीकरण नईम शेख साहब द्वारा. 12 चेंडूंनी 10 तो आइए रनांची वापस आवश्यकता लौट आहे चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ आंखों देखा हाल सुनने के लिए. शुक्रिया. धावसंख्या 16 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. मात्र हे षटक चांगले षटक हाताळलं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. एक्सपिरियन्स कंपनीर जो संघनायक आहे राकेश पाटील गोलंदाजी मार्गावर स्वयंभू पायगाव संघाकडून आलेला आहे. राकेश पाटील ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि स्वयंभू पायगाव संघामधील सर्वात अनुभवी असा खेळाडू आहे. यावेळी ऑफस्टमाने ऑफ साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती. याच प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल. जी बिल्कुल, अच्छी गेंद रही वहाँ पर, पहली गेंद राकेश की, पीछा ज़रूर किया था बल्लेबाज नीलेश ने, तो डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज राकेश राईट मोर द विकेट. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. इससे काही ते 1-2 का 4 स्लॉफी वर्क. जी बिल्कुल सही कहा आपने, 1-2 का 4 हो गया इस बार, जहाँ पर एक रन बड़ी आसानी से ले लिया था बल्लेबाज ने वहाँ पर, लेकिन दूर से खिलाड़ी आ रहे थे, उनके से मिसफील्ड होती हुई और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. देखिए किस तरह से ये बाउंड्री गई, वहाँ पर बहुत तेज़ स्ट्रोक रहा था, हालांकि अच्छा स्ट्रोक आता वहाँ पर नीलेश के बल्ले से. इथून 6 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र कुठे फुटवर्कचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. जिथे मोबाईलमध्ये नेटवर्क तिथे क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोघांनी खूप महत्त्व आहे. जी बिल्कुल सही कहा आपने कि इस बार फुटवर्क नहीं था वहाँ बल्लेबाज नीलेश के, अपनी जगह से खेलने की कोशिश की थी, वही कारण था कि इस बार गेंद डॉट होती हुई एक हमारी एक तुम्हारी चलती हुई इस ओवर में. राकेश पाटील यावेळी जमिनीलगत हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज वेले या संघाचं आहे. आणि 2 धावेने वेले संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर झालेली आहे ती 2-2 22 धावा. जी बिल्कुल, 22 रन पर स्कोर जा चुका है. अब यहाँ से 9 गेंदें बची और 4 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. अगदी बरोबर 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाईम फटका, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत मात्र पोचू शकणार नाही, अशक्य झेल आहे. आणि तोपर्यंत फलंदाजांकडे वेल होती एक धाव घेण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. आपण जो सामना पाहतोय भोलेनाथ मुकादम फॅम टीम चैनूदादा गावदेव वेले विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये ग्रामीण पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गाचा एक्सपिरियन्स कॅम्पियन राकेश पाटील तिसरं षटक हाताळतोय. राईट मोर द विकेट. यावेळी चेंडूला फिरकॉन दिलेलं आहे. विजय फटका राजन थल्ले बल्ले बल्ले. अभिनंदन भोलेनाथ मुकादम, अभिनंदन चेनूदादा गावदेव वेले, अभिनंदन भावेश थले अँड हार्ड लक दीपक मडवी, हार्ड लक स्वयंभू पायगाव. तो बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर एक बार फिर से की है राजन थले ने और इस मुकाबले को जीत लिया है चैनूदादा वेले ने. तर इथून लगेच बोलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सज्ज होत आहेत हरीश पंड्या सर अँड रेश्मा मयेकर.
नमस्कार, थैंक यू सो मच कमेंट्री पैनल.